शनी प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावरील हे उपाय आपले दुःख, कष्ट, दोष दूर करतील. शनी प्रदोषच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी प्रदोष काळामध्ये सायंकाळी वाटीमध्ये मोहरीचे तेल घेऊन शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाच्या शिवलिंगावर ते तेल अर्पण करावे. तेल अर्पण करत्या वेळेस भगवान शंकराच्या शिवलिंगावर त्रिपुंड बनवावे आणि आपल्या करंगळी जवळचे बोट शिवलिंगावर टच करून ठेवावे आणि आपली मनोकामना पूर्ण सांगावी. बाबा विश्वनाथ पूर्ण करतात. भगवान शंकराच्या दरवाजावर स्वयं शनिदेव शनी प्रदोषच्या दिवशी भेटण्यासाठी येतात. जेवढेही ग्रह कष्ट देणारे आहेत तर शनी प्रदोषच्या दिवशी शनी सर्व कष्ट दूर करतात. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये शनी प्रदोषच्या दिवशी किंवा मंदिरात जाऊ शकत नसेल तर घरामध्ये शिवलिंग असेल तर एक दिवा अवश्य लावा. शनी महाराज जीवनात सुख प्रदान करतात आणि आनंद देतात. प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये एक शमीपत्रही आपण शिवलिंगावर अर्पण करत आहेत तर घरातील शिवलिंगावरही अर्पण केले तर तरीही ते बेलपत्र उचलून ठेवावेत. असे 4-5 प्रदोषचे एकत्र केलेले ते शमीपत्र तुमच्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये ठेवून कोणत्याही कार्यासाठी जावे. त्याचे फळ मिळते की नाही हे तुम्हाला समजेल. खूप तकलीफ आहेत, परिवारामध्ये मुले सुना मुली आहेत आणि सर्व प्रयत्न करत आहेत, चांगल्या जॉबसाठी प्रयत्न करत आहेत तर शिवमहापुराण कथा सांगते की एक कार्य करावे. एक बेलपत्र आणि 7 तांदूळाचे दाणे त्या बेलपत्राच्या मधल्या पानावर ठेवावे. जे मुलं मुली खूप प्रयत्न करत आहेत, खूप कॉम्पिटिशन एक्झाम दिले आहेत, खूप मेहनत करत आहेत तरीही जॉब लागत नसेल, कुठेही सिलेक्शन होत नसेल, खूप हारले असेल तर एक बेलपत्र 7 तांदूळाचे दाणे बेलपत्राच्या मधल्या पानावर ठेवावे आणि एक चंदनाची गोळी पिवळे चंदन घासून त्याची एक गोळी बनवावी. गोल करून शिवलिंगासारखी एक गोळी बनवावी. त्या बेलपत्रावर तांदूळाच्या दाण्यावर ठेवावीत. घरामध्ये एका स्थानावर ठेवून त्याचे पूजन करावे. आपल्याकडे जेही सामग्री आहे रोली चावल मोली त्यांनी पूजन करावे आणि दिव्यांनी आरती करावी आणि ते बेलपत्र तसेच तसे धरून घेऊन जायचे आहेत. शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर जलाधारातून पाणी वाहत जाते. बेलपत्राचे दांडी त्या बाजूने ठेवावीत आणि ते बेलपत्र तसेच अशोक सुंदरीच्या जागेवर ठेवावे. कोणत्याही प्रदोषच्या दिवशी किंवा कोणत्याही सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी किंवा कोणत्याही विशिष्ट शिवरात्रीच्या दिवशी आपण हा उपाय एक वेळेस केवळ करायचा आहे आणि आपली मनातील कामना करून ते बेलपत्र अशोक सुंदरीच्या जागेवर ठेवून भोले बाबाला तुपाचे 2 दिवे लावून यायचे आहेत आणि आपल्याला यासोबत चांगला अभ्यासही करायचा आहे. शनिवारी उडदाच्या डाळीचे 2 वडे करावेत आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ह्या वड्यांवर थोडे दही आणि शेंदूर लावावा. त्यानंतर हे वडे एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यावेत. मागे वळून पाहू नये. थेट घरी येऊन हातपाय धुवावेत. वडे आणि दह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मसाल्याचा वापर करू नये. ह्या उपायाने तुम्हाला शनी दोषातून मुक्ती मिळते. शनी प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल दूध आणि मधाचा अभिषेक करा. भगवान शिव यांना बेलपत्र आणि धतुरा खूप आवडतात म्हणून ते शिवलिंगावर अर्पण करा. शनी दोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा उपाय उपयुक्त आहे. शिवलिंगावर गंगाजल आणि तांदूळ अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्तता मिळते आणि संपत्ती मिळण्याला प्रारंभ होते. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची श्रद्धा आणि भक्तीने पूजा करा. असे केल्याने व्यवसाय आणि व्यापार वाढतो. शनी प्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. या दिवशी प्रदोष काळात शिवपूजन केल्यानंतर शनिदेवाची पूजा करावी. प्रदोष व्रतात तिन्ही सांजेला शिवपूजन शनिपूजन झाले की हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शनिदेवाचे पूजन करण्यासह शनिदेवाचे मंत्र श्लोक स्तोत्र पठण करावे. अतिशय शुभ मानले जाते. तसेच शक्य असेल तर शनी मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन घेणे चांगले मानले जाते. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला काळे तीळ गुलाबजल आणि शमीपत्र अर्पण करा. असे केल्यानंतर शिवचालीसा आणि शिवस्तोत्राचे पठण करावे
असे मानले जाते की शनी प्रदोष व्रतादरम्यान असे केल्याने शनीचे दोष दूर होतील. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी छायादान करण्याचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच शनी प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून त्यात आपली सावली पाहून ते तेल शनी मंदिरात दान करावे. तेल दान करताना त्यात 1 रुपयाचे नाणे टाकावेत. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण करा. असे म्हटले जाते की शनिवारी हे करणे खूप शुभ आणि फलदायी आहेत. आपण इच्छित असल्यास उडीद डाळ, काळे बूट, काळे कपडे आणि शनीशी संबंधित वस्तू दान करू शकता. असे म्हणतात की असे केल्याने व्यक्तीवर शनिदेवाची विशेष कृपा राहते. जर एखाद्याला व्यवसायात वारंवार निराशा येत असेल तर शनी प्रदोष व्रताच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्या. ह्या उपायाने तुमचे निद्रस्त भाग्य जागे होईल. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्न आणि पाणी दान करावे. असे केल्याने व्यक्तीच्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते. व्यवसायात प्रगतीसाठी शनी प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाळ लावा. असे केल्याने व्यवसायात प्रगती होईल. शनी प्रदोष व्रताचरण करताना महादेवाच्या शिवलिंगावर 108 बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत. शनिवारी हे करणे शुभ मानले जाते. यासोबतच यथाशक्ती अन्नदान, शनीशी निगडीत वस्तूचे दान करावे. साडेसाती सुरू असताना इष्टदेवतेचा जप करणे लाभप्रदान ठरते. हनुमंताचे दर्शन घ्यावे आणि मारुती स्तोत्र म्हणावे. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो. शनी प्रदोषला पार्थिव शिवलिंगाचे तेलाने अभिषेक करावे. शनी प्रदोषला महाकालाचे दर्शन केल्यास विशेष पुण्य मिळते. म्हणून शक्य असल्यास या दिवशी महाकालाचे दर्शन करावे. शनी प्रदोषला भगवान शंकराला साखरेचा नैवेद्य दाखवावा. शनी प्रदोष उपवास शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचवण्यासाठी चांगला असतो. यांचा उपवास करणाऱ्यांनी शनी प्रदोषच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस भगवान शंकराची पूजा केली पाहिजे आणि नंतर शनिदेवाची पूजा करावी. या दिवशी शिवचालीसा, प्रदोष स्तोत्र, कथा, शंकराची आरती आणि मंत्रांचा जप केल्याने शनीशी निगडीत दोषापासून सुटका होऊन सर्व दोष दूर होतात. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. याशिवाय शनिदेव मंत्राचा 21 वेळा जप करावा. हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.